नाशिकमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे। यामध्ये ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला आहे। या अपघातामध्ये 14 प्रवासी जखमी झाले असून त्यामधील दोघांची तब्येत गंभीर आहे। जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे। चांदवड परिसरात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे। खासगी ट्रॅव्हल्स ही बस मध्य प्रदेशातून मुंबईच्या दिशेने येत असताना चांदवड परिसरात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही बस पलटी झाली। या बसमध्ये एकूण 18 प्रवासी प्रवास करत होते। यातील 14 प्रवासी जखमी झाले आहेत। त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे। त्यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। या अपघाताची माहिती समजताच चांदवड सोमा टोलचे कर्मचारी संजय जाधव, समाधान पाटील, समाधान शिंदे, विनोद बागुल, सुनील बच्चाव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने मदत केल्याने मोठा अनर्थ टळला आहे। चांदवड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत।